सिनेच केला प्रियकराचा खून। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील मांडवे बुद्रुक येथील एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्यावर घारगाव पोलिसांनी तात्काळ धाव घेत खुनी आरोपीचा शोध घेत त्यास जेरबंद करत कोर्टात हजर केले असता त्या आरोपीने खून केल्याची कबुली दिली। भाऊसाहेब विठ्ठल बाचकर राहणार जांभूळबंद तालुका रावरी अशी खून झालेल्या प्रियकराचे तर जयश्री काकासाहेब चव्हाण राहणार काटे पिंपळगाव तालुका गंगापूर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रेयसीचे नाव आहे। अधिक तपासात भाऊसाहेब बाचकर व जयश्री चव्हाण यांच्यात मागील 3 वर्षापासून प्रेम संबंध होते। ते दोघे अहिल्यानगर येथे एकत्र राहत होते। शनिवारी दुपारी बाचकर हा पत्नी व मुलांना भेटण्यासाठी साकोर येथे आला होता, तेव्हा त्याच्यासोबत जयश्री चव्हाण ही देखील होती। मला आता जयश्री सोबत राहायचे नाही, यापुढे तुझ्यासोबत राहणार आहे असे पत्नी योगिता बाचकर हिला सांगितले। वादावादीनंतर भाऊसाहेब बाचकर याला जयश्री चव्हाण मोटरसायकलवर घेऊन गेली। त्यानंतर त्याचा मृतदेह मांडवे येथे आढळून आला। भाऊसाहेब बाचकर याने माझ्यासोबत न राहण्याच्या कारणावरून त्याच्या डोक्यात टणक हत्यार मारून त्याचा खून केला अशी कबुली तिने दिल्याचे पोलिसांनी सांगितले। कानोसा न्यूजसाठी इन्नू शेख, जांबूत बुद्रुक। घारगाव इथे 12/10/25 रोजी एक अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आला होता 57/25। त्याप्रमाणे घटनास्थळावरती पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि आम्ही स्वतः गेलो होतो। ज्या घटनास्थळाच्या शिवमंदिराच्या तिथे त्यांचा सभामंडप आहे, त्या मंडपामध्ये एक पुरुषाची बॉडी मिळाली होती आणि त्याच्या आजूबाजूला रक्त सांडलेलं होतं। त्यानुसार आपण तो अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर डॉक्टरांची वैद्यकीय अहवाल आणि जो मृतक आहे मृतकाची ओळख पटवल्यानंतर जी मृतकाची बायको आली, तिने जी स्टोरी सांगितली त्या स्टोरीच्या अनुषंगाने आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या अहवालानुसार याच्यामध्ये मृतकाबरोबर त्याची प्रियशी त्या दिवशी होती। आणि प्रियशी आणि हा जे मृतक आहेत ते जास्त प्रमाणात दारू पिलेले अवस्थेत असल्यामुळं आणि त्यांचे दोघांचे भांडणं झाले। त्या भांडणामध्ये मृतकाच्या प्रियशीने हे जे मृतक आहेत यांना भाऊसाहेब विठ्ठल बाचकर यांना कशाच्या तरी टणक वस्तूच्या सहाय्याने डोक्यामध्ये मारून जखमी केलं आणि जखमी अवस्थेत त्यांना तिथून सोडून तिथून पळून गेल्या होत्या। आमचे पोलीस स्टेशन घारगाव याच्या पथकाने तांत्रिक मदतीच्या सहाय्याने सदर आरोपीचा शोध घेतला आणि त्यांना ताब्यात घेऊन आम्ही अटक केलेली आहे। सदर आरोपीला 3 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पुढे सुरू आहे।